हॅलो फ्रेंड्स, कसे आहात? आय होप मित्रांनो तुम्ही आनंदात असाल. मित्रांनो, आज आपण घेत आहोत स्टँडर्ड 9 सब्जेक्ट मॅथमॅटिक्स पार्ट 1 मीन्स अल्जेब्रा लेसन नंबर 1 सेट्स. त्यामध्ये मित्रांनो आपण प्रॅक्टिस सेट 1.4 आपला सुरू आहे. प्रॅक्टिस सेट 1.4चा एक व्हिडिओ आधीच आपण पाहिला असेलच. नसेल पाहिला मित्रांनो, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे, त्यावरून सेटचे सर्व व्हिडिओ, सर्व प्रॅक्टिस सेटचे व्हिडिओ तुम्ही पाहू शकाल. मित्रांनो, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली आहे. त्याचप्रमाणे मित्रांनो, तुमचे काही डाऊट्स असतील, काही तुमच्या शंका असतील, त्या तुम्ही मला टेलिग्राम या चॅनलवर विचारू शकतात. टेलिग्रामची लिंकसुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, त्यावरून तुम्ही ते बघा आणि नक्की मला सबस्क्राईब करा. चला मित्रांनो, सुरुवात करूया. प्रॅक्टिस सेट 1.4. मित्रांनो, प्रॅक्टिस सेट 1.4 आपण घेत आहोत. त्यामधील पहिलं गणित झालं आहे, हा त्याचा व्हिडिओ 2 आहे. व्हिडिओ दुसरा आहे, तो आपण सुरुवात करणार. यामध्ये विशेष म्हणजे काय, तर वर्ड प्रॉब्लेम इथे घेत आहोत आपण, नाही का. आणि हे प्रॉब्लेम जे अतिशय महत्त्वाचे असतात, परीक्षेला विचारले जातात. त्यामुळे व्यवस्थित लक्ष द्या आणि व्हिडिओ जो आहे हा शेवटपर्यंत बघा. चॅनलवर नवे असाल, चॅनल नक्की सबस्क्राईब करा. चला मित्रांनो, सुरुवात करूया. इन अ हॉस्टेल देअर आर 125 स्टुडंट्स. आता मित्रांनो, एका हॉस्टेलमध्ये 125 स्टुडंट्स आहेत. आउट ऑफ विच 80 ड्रिंक्स टी. आता या 125 पैकी जर लक्षात आलं असेल तुमच्या, 80 स्टुडंट जे आहेत हे काय करतात, तर चहा घेतात. 60 ड्रिंक्स कॉफी, आणि 60 जे आहेत मित्रांनो हे कॉफी घेतात. अँड 20 ड्रिंक्स टी अँड कॉफी बोथ. आणि त्यापैकी 20 जे आहेत हे चहाही घेतात आणि कॉफीही घेतात. फाइंड द नंबर ऑफ स्टुडंट्स हू डू नॉट ड्रिंक टी ऑर कॉफी. मग आपल्याला अशी मुलं शोधायला सांगितली आहेत की जे चहाही घेत नाहीत आणि कॉफीही घेत नाहीत. आता मित्रांनो, हे लक्षात घ्या, तुमच्या लक्षात आलं असेल, जे आपल्याला टोटल स्टुडंट्स आहेत ते आहेत 125 टोटल स्टुडंट्स. बिगर सेट मीन्स दिस इज युनिव्हर्सल सेट. सो वी स्टार्ट. आपण तुमच्या लक्षात आलं असेल 125 जो आहे हा या सगळ्या सेटचा, समजा आपण एक सेट बनवला, जे टी घेतात, जे कॉफी घेतात, जे दोन्ही घेतात, आणि त्यातल्या त्यात हा 125 म्हणजे सर्व स्टुडंट्स घेते, नाही का. म्हणजे हा युनिव्हर्सल सेट असेल. लिहूया, लेट यू बी द युनिव्हर्सल सेट. यू बी द युनिव्हर्सल सेट. सेट ऑफ ऑल स्टुडंट्स इन द हॉस्टेल. आता मित्रांनो, या हॉस्टेलमध्ये असणाऱ्या स्टुडंटचा आपण हा सेट तयार केला, तो म्हणजे यू. अर्थात हे किती असणार आहेत मित्रांनो, टोटल स्टुडंट्स आहेत 125. सो नंबर ऑफ यू म्हणजे नंबर ऑफ एलिमेंट्स इन युनिव्हर्सल यू विच 125. ते किती आहेत, तर 125. आता मित्रांनो, जे आपली माहिती दिली त्यानुसार आपण टी पिणाऱ्यांचा एक सेट करूया, कॉफी पिणाऱ्यांचा एक सेट करूया. मग आता मी त्याला डिनोट करतो लेट. आता टी पिणारा म्हणजे टीने दर्शवतो, म्हणजे आपल्याला कळेल लगेच. लेट टी बी द सेट ऑफ ऑल स्टुडंट्स. लेट टी बी द सेट ऑफ स्टुडंट्स ड्रिंकिंग टी. आता मित्रांनो, हे जर बघितलं तर हे किती आहेत, सो नंबर ऑफ टी, चहा पिणारे जे आहेत ते नेमके किती आहेत, तुमच्या लक्षात आले असतील. ते जे आहेत ते आहेत 80 स्टुडंट्स आउट ऑफ विच 80 ड्रिंक्स टी. सो हे येणार 80. त्याचप्रमाणे मित्रांनो, सी मानूया कॉफी पिणाऱ्यांचा सेट. सी विथ द सेट ऑफ स्टुडंट्स ड्रिंकिंग कॉफी. आता कॉफी पिणारे स्टुडंट्स म्हणजे नंबर ऑफ सी. आता हे किती आहेत मित्रांनो, हे आपल्याला दिले आहेत मित्रांनो इथे 60. हे आहेत 60. ओके. आता मित्रांनो, तुमच्या इथे लक्षात येईल 20 स्टुडंट्स असे आहेत की जे ड्रिंक्स टी अँड कॉफी बोथ. म्हणजे 20 स्टुडंट्स असे आहेत की टी पण घेतात आणि कॉफी घेतात, दोन्ही घेतात. मित्रांनो, आपण
इंटरसेक्शनची डेफिनेशन जी आहे ती मागच्या व्हिडिओमध्ये शिकलो आहोत. इंटरसेक्शनचं काय डेफिनेशन होती त्याची तुमच्या लक्षात असेलच नाही का. मग तिचा जर वापर केला आपण काय असते ती, इन इंटरसेक्शन ऑफ टू सेट्स ए अँड बी इज द सेट ऑफ कॉमन एलिमेंट्स ऑफ सेट ऑफ ए अँड बी. जे कॉमन एलिमेंट आहेत म्हणजे टी पण घेतात कॉफी पण घेतात, म्हणजेच हा असेल नंबर ऑफ टी इंटरसेक्शन सी. लक्षात आलं असेल, चहाही घेतात आणि कॉफी घेतात, दोन्ही घेतात, म्हणजे ते टीच्या सेटमध्ये पण आहेत आणि सीच्या सेटमध्ये पण आहेत. असे स्टुडंट्स आहेत 20. ओके. आता मित्रांनो हे तुम्हाला कळलं असेल, हा सेट जो आहे हा कोणता सेट आहे, तर जे टी घेतात फक्त, हा कॉफी घेतात, आणि हे स्टुडंट्स 20 असे आहेत जे टी पण घेतात आणि कॉफी पण घेतात, म्हणून तो येणार त्यांचा टी इंटरसेक्शन सी, हा येणार 20. आता मित्रांनो फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे, फॉर्म्युला आपण शिकलेलो आहोत. फॉर्म्युला मागच्या व्हिडिओमध्ये आपण शिकलो, नंबर ऑफ टी युनियन सी इज इक्वल टू नंबर ऑफ टी प्लस नंबर ऑफ सी मायनस नंबर ऑफ टी इंटरसेक्शन सी. पुन्हा एकदा लक्षात आणून देतो बघा, नंबर ऑफ टी म्हणजे चहा घेणारे मुलं आहेत, ही कॉफी घेणारे मुलं आहेत, ही चहा आणि कॉफी घेणारी मुलं आहेत. तर मित्रांनो ही मुलं कोणती येतील, टी युनियन सी, ही अशी मुलं येतील एक ना एक काहीतरी घेतात, टी तरी घेतात किंवा कॉफी तरी घेतात, अशी ही मुलं येतील नाही का. ती आपण काढूया. आपल्याला या किमती ज्या दिल्या त्या आपण किंमत टाकूया बघा. टी आहे 80, सी आहे 60, नंबर ऑफ सी, नंबर ऑफ टी इंटरसेक्शन सी आहे 20. सो सबस्टिट्यूट दिस व्हॅल्यूज 80, 60, 20 हिअर. सो व्हॉट वी शॅल गेट, नंबर ऑफ टी इज 80, number of C 60 and number of T intersection C is 20. So 80, 60 minus 20, so 40 means number of T union C is equal to 80 plus 40 means 120. सो युनियनचा अर्थ काय मित्रांनो लक्षात घ्या, आपण डेफिनेशन शिकलो आहोत. एक तर चहा पण पित असतील किंवा कॉफी पण पित असतील नाही का. चहामध्ये चहा सुद्धा घेत असेल कदाचित किंवा कॉफी तरी घेत असेल, म्हणजे एक्स बिलॉंग्स टू दो स्टुडंट्स बिलॉंग्स टू टी और कॉफी. मग मित्रांनो हे आले 120. याचा अर्थ काय, 120 स्टुडंट्स आउट ऑफ 125 ड्रिंक टी और कॉफी और बोथ, असे हे स्टुडंट्स आहेत. ते लिहूया. देअरफॉर 120 स्टुडंट्स आउट ऑफ किती, तर 125, 120 स्टुडंट्स आउट ऑफ 125 ड्रिंक्स टी और कॉफी और बोथ. एक तर चहा घेत असतील, एक तर कॉफी घेत असतील किंवा दोन्ही घेत असतील, असे मुलं आले मित्रांनो 120. तर आपल्याला विचारायला प्रश्न काय बघा नीट घ्या. फाइंड द नंबर ऑफ स्टुडंट हू डू नॉट ड्रिंक टी और कॉफी. हू डू नॉट ड्रिंक टी और कॉफी. आता हे 120 असे आहेत, एक तर चहा घेतात किंवा कॉफी घेतात किंवा दोन्ही घेतात. मग टोटल किती आहेत, तर टोटल आहेत 125. मग 120 हे काही ना काही घेतातच, म्हणजे न घेणारे किती आले, तर 125 मधनं ते काय होतील, मायनस होतील, म्हणजे 5 स्टुडंट येतील नाही का. ते आपल्याला लिहिता येईल. द नंबर ऑफ स्टुडंट्स, जो आपल्याला प्रश्न विचारला तो हा, द नंबर ऑफ स्टुडंट्स who do not drink टी और कॉफी. आता हे कसं काढणार मित्रांनो, तर ऑब्विसली नंबर ऑफ यू म्हणजे जो युनिव्हर्सल सेट आहे त्याच्यामधनं नंबर ऑफ टी युनियन सी आपल्याला मायनस करावं लागेल. हा होता 125, हे आले 120. सो वी गेट 5 स्टुडंट्स. 5 स्टुडंट्स जे आहेत हू डू नॉट ड्रिंक्स टी और कॉफी. लिहू शकतो आपण इथे 5 स्टुडंट्स डू नॉट ड्रिंक टी और कॉफी. आय होप मित्रांनो हे गणित तुम्हाला कळलं असेल. फ्रेंड्स हेच गणित आपण जे आहेत अल्टरनेटिव्ह मेथडने सॉल्व्ह करणार आहोत. वेन डायग्रामने आपण हे अतिशय इझी होऊन जातो. वेन डायग्रामने आपण सॉल्व्ह करणार आहोत. आता मित्रांनो टोटल स्टुडंट्स इन हॉस्टेल इज 125 विच इज युनिव्हर्सल सेट. समजा हा रेक्टेंगल युनिव्हर्सल सेट आहे, याला मी नाव देतो यू.
याच्यामध्ये टोटल किती आहेत तर 125 आहेत नाही का, हे टोटल 125 आहेत, मग याच्यामध्ये सुद्धा आले. आता मित्रांनो हे तर आपण स्टडी केला आहे. नंबर ऑफ टी 80, म्हणजे जो टी सेट आहे त्याच्यामध्ये 80 एलिमेंट्स आहेत. समजा मी याला नाव देतो टी. सो याच्यामध्ये टोटल स्टुडंट्स किती आहेत 80 आहेत. कॉफीचा एक सेट असणार आहे, हा कॉफीचा सी डिनोटेड बाय हा कॉफीचा सेट आहे. याच्यात किती स्टुडंट्स आहेत 60 आहेत. अँड नंबर ऑफ टी इंटरसेक्शन सी म्हणजे जे टी पण घेतात आणि कॉफी पण घेतात असे आहेत 20. आता मित्रांनो हा जो पोर्शन आहे हा बघा सेट टीचा पण भाग आहे आणि सेट सीचा पण भाग आहे, म्हणजे इथे 20 येतील सॉरी 20 स्टुडंट्स जे टी पण घेतात म्हणजे या पोर्शनमध्ये आले आणि कॉफीच्या पण पोर्शनमध्ये आले. मग आता मित्रांनो टोटल नंबर ऑफ टी किती आहेत, म्हणजे टी घेणारे स्टुडंट्स किती आहेत 20 तर हे येऊन गेले कारण की हे टी पण घेतात. टोटल आहे ते 80. मग मित्रांनो इथे किती असतील हे तर ऑब्व्हियसली हे असतील 60. जरी इथे 80 दिले असतील तरी हे 60 असतील फक्त टी घेणारे, कारण की इथे टी आणि कॉफी घेणारे दोन्ही आले ना. त्यामुळे टोटल टी घेणारे जे आहेत मग ते कसे असतील की दोन्ही घेत असतील किंवा सिंगल घेत असतील तर ते 80 स्टुडंट्स आहेत. म्हणजे हे 60 + 20 म्हणजे नंबर ऑफ टी जे आहेत ते आले 80. सिमिलरली सेट सी कॉफी पिणारे जे आहेत ते आहेत 60. आता यामध्ये 20 तर येऊन गेले, हा जो सेट सी आहे याच्यामध्ये 20 येऊन गेले कारण की ते कॉफी पण घेतात आणि टी पण घेतात ते आले. टोटल कॉफी घेणारे 60 होते, मग हे 20 तर याच्यामध्येच आलेले आहेत, मग इथे येतील 40. हे तुमच्या लक्षात आलं असेल. तर बघा मित्रांनो टीचा सेट जर आपण घेतला, टी पिणारे किती आहेत हा सेट हे सर्कल आहे 60 + 20 80 आहेत. ओके. पुन्हा कॉफी घेणारे किती आहेत बघा 40, हे सुद्धा कॉफी घेतात म्हणजे 60 आले. इंटरसेक्शन दोन्ही घेणारे की या बघा टी सेटमध्ये पण आले आहे आणि सी सेटमध्ये पण आले असे हे 20. तर मित्रांनो टोटल जर आपण बघितली ही टोटल म्हणजे काय असते टी नंबर ऑफ टी युनियन सी असते नाही का. आता टी युनियन सी म्हणजे काय, एक तर चहा घेतात किंवा कॉफी घेतात किंवा दोन्ही घेतात, ते किती आहेत 60 + 20 80, 80 + 40 120, हे आले 120. म्हणजे 120 स्टुडंट्स असे आहेत, एक तर ते टी घेतात किंवा कॉफी घेतात किंवा दोन्ही घेतात असे हे स्टुडंट्स आहेत नंबर ऑफ टी युनियन सी. आता मित्रांनो हे जर 120 असतील टोटल जे आहेत ते आहेत 125. मग त्यापैकी 120 काही ना काही घेतात, चहा घेतात कॉफी घेतात किंवा दोन्ही घेतात, म्हणजे उरले किती तर 125 मधनं आपण जर 120 मायनस केले तर उरलेले 5 ते इथे असतील की जे काही घेत नाही, टी पण घेत नाही कॉफी पण घेत नाही आणि दोन्ही पण घेत नाही, म्हणजे असे स्टुडंट्स आहेत 5. म्हणजे अशा पद्धतीने मित्रांनो आपल्याला वेन डायग्रामने सुद्धा ही फिगर जी ती सहज एक्सप्लेन करता येते आणि उत्तर जे काढता येतं. हे कसं लिहिणार, नंबर ऑफ यू मायनस नंबर ऑफ टी युनियन सी इज इक्वल टू नंबर ऑफ यू आहेत 125, टी युनियन सी आहेत 120. सो वी गेट आन्सर इज 5. So the number of students who do not take tea or coffee or both is 5. Okay. Third sum. In a competitive exam, 50 students pass in English. मित्रांनो स्पर्धा परीक्षेमध्ये 50 विद्यार्थी जे ते इंग्लिशमध्ये पास झालेत. 60 स्टुडंट पास इन मॅथमॅटिक्स, मॅथ्समध्ये 60 स्टुडंट पास झालेले आहेत. 40 स्टुडंट पास इन बोथ द सब्जेक्ट. 40 स्टुडंट जे आहेत हे बोथ द सब्जेक्ट म्हणजे इंग्रजीमध्येही पास आहेत आणि गणितामध्येही पास आहेत. नन ऑफ देम फेल इन बोथ सब्जेक्ट्स. एकही विद्यार्थी दोन्ही विषयात फेल नाही आहे. फाइंड द नंबर ऑफ स्टुडंट्स हू पास ॲट लिस्ट वन ऑफ द सब्जेक्ट. आपल्याला विचारलेलं आहे दोन्हींपैकी किमान एका विषयात तरी उत्तीर्ण विद्यार्थ्यांची संख्या किती. ॲटलिस्ट वन ऑफ द सब्जेक्ट, दोन्ही विषयांपैकी एका विषयात तरी उत्तीर्ण असलेल्यांची संख्या किती आपल्याला विचारलं आहे. ओके मित्रांनो सुरुवात करूया. आता त्या दरवेळेप्रमाणेच आपण काय करणार आहोत तर इंग्लिशचा सेट बनवणार. जे स्टुडंट पास झालेत इंग्लिश, नंतर मॅथ्स पास झालेत किंवा दोन्ही सब्जेक्ट पास झालेत ते सेट आपण तयार करणार आहोत. त्याप्रमाणे लिहून घेऊया. लेट सेट ए बी द सेट ऑफ स्टुडंट्स हू पास इन इंग्लिश. ई असा सेट आहे की जे इंग्रजीमध्ये पास आहेत. ते किती आहेत मित्रांनो, ते आहेत 50. सो नंबर ऑफ ई इज इक्वल टू 50. लेट सेट एम बी द सेट ऑफ स्टुडंट हू पास इन मॅथमॅटिक्स. मॅथमॅटिक्समध्ये पास असणारे किती आहेत तर देर आर 60 स्टुडंट्स नाही का, 60 आहेत. त्यामुळे नंबर ऑफ एम इज इक्वल टू 60. म्हणजे हे झाले इंग्लिशमध्ये पास असणारे, हे झाले
मॅथ्समध्ये पास असणारे. आता मित्रांनो दोन्ही सब्जेक्टमध्ये मॅथ आणि इंग्लिशमध्ये म्हणजेच काय इंटरसेक्शन आपण शिकलो डेफिनेशन ऑफ इंटरसेक्शन. नंबर ऑफ ई इंटरसेक्शन एम म्हणजे ईमध्ये पण पास आणि एममध्ये पण पास असणारे किती स्टुडंट्स आहेत तर 40 स्टुडंट पास इन बोथ द सब्जेक्ट्स. सो नंबर ऑफ ई इंटरसेक्शन एम इज इक्वल टू 40. मित्रांनो हे लिहून झाले, हे गिवन आहे, हे सगळं आपल्याला दिलं आहे. इंग्रजीमध्ये 50 झाले, मॅथ्समध्ये 60 झाले आणि दोन्हींमध्ये म्हणजेच काय इंटरसेक्शन ते आहे 40. आता युजिंग दिस फॉर्म्युला, हा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे, नंबर ऑफ ई युनियन एम इज इक्वल टू नंबर ऑफ ई प्लस नंबर ऑफ एम मायनस नंबर ऑफ ई इंटरसेक्शन एम. या सगळ्या व्हॅल्यू आपल्याला माहिती आहेत. नंबर ऑफ ई किती आहे 50, नंबर ऑफ एम किती आहे 60 आणि ई इंटरसेक्शन एम आहे 40. तर 50 प्लस 60 110 मायनस 40 किंवा हा 50 जसा तसा लिहिला, 60 मायनस 40 20. सो 50 प्लस 20 70. सो 70 स्टुडंट पास आयदर इंग्लिश ऑर इन मॅथ्स. तर मित्रांनो याचा आन्सर काय तर जे 70 स्टुडंट्स आहेत हे कोणत्या ना कोणत्या विषयात तरी पास आहेत. कमीत कमी एका विषयात ते उत्तीर्ण आहेत, मग तो इंग्लिश असो किंवा मॅथ्स असो. याचा अर्थच काय होतो, ई युनियन एम एक तर इंग्लिश असेल किंवा मॅथ्स असेल, नाही का, म्हणजेच ई युनियन एम. सो 70 स्टुडंट पास आयदर इंग्लिश ऑर इन मॅथ्स. ओके मित्रांनो, हेच समजा आपल्याला काढायचं असेल व्हेन डायग्रामनं, तिथे कसं सॉल्व करणार फ्रेंड्स. हेच सम आपल्याला व्हेन डायग्रामनं सुद्धा सॉल्व करता येईल. ते बघूया, पटकन सॉल्व करूया. आता इथे बघा, लक्षात घ्या, नंबर ऑफ ई किती आहेत तर नंबर ऑफ ई आपल्याला 50 दिलेले आहेत, नाही का. इथे आपण काढलं होतं नंबर ऑफ ई इज 50. ओके, नंबर ऑफ एम इज इक्वल टू 60 अँड नंबर ऑफ ई इंटरसेक्शन एम इज 40. आता मित्रांनो हे जे आहेत हे 40 आहेत. ई इंटरसेक्शन एम म्हणजे इथली जी संख्या जी आहे की जे इंग्लिशमध्ये पण पास आहेत आणि मॅथ्समध्ये पण पास आहेत ते किती आहेत टोटल 40 आहेत. ओके, हे 40 आहेत मित्रांनो, लक्षात घ्या. इंग्लिशमध्ये पण पास आहेत आणि मॅथ्समध्ये, हा मॅथ्समध्ये पण आला आणि इंग्लिशमध्ये पण आला. आणि इंग्लिशमध्ये पास होणार किती आहेत 50 आहेत. हा इंग्लिशचा सेट आहे, याच्यामध्ये 50 आहेत, 40 तर इथे येऊन गेले म्हणजे फक्त 10 उरले. मॅथ्समध्ये किती पास आहेत तर मॅथ्समध्ये 60 पास आहेत, त्यापैकी 40 इकडे आले म्हणजे 20 इकडे आले. म्हणजे टोटल जे आहेत नंबर ऑफ आपल्याला जे काढायचे आहेत, एकही मुलगा फेल नाही आहे. त्यामुळे मित्रांनो टोटल जे येते किती येणार ई युनियन एम जर आपण केली तर एक तर ते 10 प्लस 40 प्लस 20 म्हणजे 10 प्लस 40 50, 50 प्लस 20 70. म्हणजे 70 स्टुडंट्स जे आहेत ते त्याचा आन्सर असणार आहे. द टोटल नंबर ऑफ स्टुडंट्स इज इक्वल टू ई युनियन एम विच इज 70. याच पद्धतीने मित्रांनो तुम्ही व्हेन डायग्रामने सुद्धा हे सॉल्व करू शकता. चला मित्रांनो पुढचं सम बघूया. फोर्थ, अ सर्वे was conducted to know the hobby of 220 students of class 9. 220 स्टुडंट्स आहेत क्लास 9 मधले, त्यांच्या आवडीबद्दल, त्यांच्या हॉबी, त्यांच्या छंदाबद्दल सर्वे केला आहे. तो काय बघा, आउट ऑफ विच मीन्स आउट ऑफ 220 130 स्टुडंट्स इन्फॉर्म अबाउट देअर हॉबी ॲज रॉक क्लाइम्बिंग. मराठीत त्याला आपण मित्रांनो काय म्हणतो, गिर्यारोहक असं म्हणतो, नाही का, जे रॉक क्लाइम्बिंग करतात. अँड 180 स्टुडंट्स इन्फॉर्म अबाउट देअर हॉबी ॲज स्काय वॉचिंग म्हणजे आकाशाचं वॉच करणं म्हणजे निरीक्षण करणं, आकाशाचं निरीक्षण करण्याची त्यांना हॉबी आहे. देअर आर 110 स्टुडंट्स हू फॉलो बोथ हॉबीज. त्यापैकी 110 म्हणजे 110 जे आहेत यांना रॉक क्लाइम्बिंग पण आवडतं आहे आणि स्काय वॉचिंग पण आवडते, दोन्ही हॉबीज त्यांना आहेत. देन हाऊ मेनी स्टुडंट्स डू नॉट हॅव एनी ऑफ द टू हॉबीज म्हणजे दोघांपैकी एकही हॉबी नाही, असे किती विद्यार्थी आहेत की त्यांना दोन्ही हॉबी नाही आहेत, आवडत नाहीत. ओके, हाऊ मेनी ऑफ देम फॉलो द हॉबी ऑफ रॉक क्लाइम्बिंग ओनली. आता फक्त रॉक क्लाइम्बिंग कोणाला आवडते म्हणजे गिर्यारोहण करायला फक्त कोणाला आवडतं. त्याचप्रमाणे हाऊ मेनी स्टुडंट्स फॉलो द हॉबी ऑफ स्काय वॉचिंग ओनली, फक्त स्काय वॉचिंग करायला म्हणजे त्याला दुसरी हॉबी नसावी असे किती विद्यार्थी आहेत, असा आपला प्रश्न आहे. आता एकूण तीन प्रश्न मित्रांनो आपल्याला इथे विचारलेत, त्यापैकी चला आपण सुरुवात करूया. सुरुवात आपण नेहमीप्रमाणेच सेट जे आहेत ते आपण मानून घेणार आहोत. लिहूया, लेट आर बी द सेट ऑफ स्टुडंट्स having a rock climbing. हॉबी. ओके, आता रॉक क्लाइम्बिंग करणारे जे स्टुडंट्स आहेत ते किती आहेत तर ते मित्रांनो आपल्याला दिलेत 130. सो नंबर ऑफ आर
सेट आर जो आहे त्याचा नंबर किती आहे 130 स्टुडंट्स आहेत ते ओके. आता पुढे आपल्याला एस दिले ना का स्काय वॉचिंग हॅबी म्हटलेली आपल्याला लिहूया. सो एस विथ द सेट ऑफ स्टुडंट्स having skywatch हॉबी. ओके. आता आकाश बघण्याची हाऊस हॉबी जी आहे छंद जो किती विद्यार्थ्यांना आहे तर ते स्टुडंट्स आहेत 180. ओके. सो नंबर ऑफ एस इज इक्वल टू 180. आता मित्रांनो टोटल नंबर जे दिलेत आपल्याला ते किती आहेत 220 दिलेत आपल्याला नाही का. मग त्यामुळे आपण इथे लिहूया टोटल नंबर ऑफ स्टुडंट्स, टोटल नंबर ऑफ स्टुडंट्स मीन्स विच इज युनिव्हर्सल सेट यू नो. सो नंबर ऑफ यू इज इक्वल टू हे येणार 220. ओके. आता मित्रांनो यापैकी देर आर 110 स्टुडंट्स हू फॉलो बोथ हॉबीज. 110 असे आहेत की ज्यांना रॉक क्लाइम्बिंग पण आवडते आणि स्काय वॉच सुद्धा आवडतं. म्हणजेच काय इंटरसेक्शन दोन्ही आवडतात नाही का. म्हणजे रॉक क्लाइम्बिंगमध्ये पण आहेत आणि स्काय वॉचिंगमध्ये पण आहेत म्हणजेच इंटरसेक्शन. सो नंबर ऑफ आर इंटरसेक्शन एस इज इक्वल टू 110. ओके. सो वी नो द फ्रेंड्स फॉर्म्युला इज इक्वल टू तो तयार करायचा आपण. तो काय आहे नंबर ऑफ आर युनियन एस आपल्याला काढायचा आहे. तो येणार नंबर ऑफ आर प्लस नंबर ऑफ एस मायनस नंबर ऑफ आर इंटरसेक्शन एस. सो नंबर ऑफ आर इज 130, नंबर ऑफ एस 180 and number of R intersection S is 110. So 130, 180 minus 110, 70. So we get 200. 130 plus 70 is equal to 200. Means number of R union S is equal to 200. The number of students having both hobbies are आपल्याला काढायचे आहेत. आता मित्रांनो लक्षात घ्या हे 200 कोणते आले की R म्हणजे काय सेट ऑफ स्टुडंट्स हॅव्हिंग रॉक क्लाइम्बिंग करतात किंवा मग एकतर ते स्काय वॉचिंग तरी करतात असे 200 स्टुडंट्स आहेत नाही का. याच्यावरून आपल्याला हे कळलं. आता आपल्याला जे प्रश्न दिलेत त्याच्यावरून आपण आन्सर काढूया. द नंबर ऑफ स्टुडंट्स पहिला प्रश्न आपल्याला होता द नंबर ऑफ स्टुडंट्स not having both hobbies. आता असे स्टुडंट्स की ज्यांना दोन्ही हॉबी नाही आहेत असे स्टुडंट आपण काढणार. ते कशामधनं काढणार मित्रांनो तर युनिव्हर्सल सेट घेणार नंबर ऑफ यू नाही का. नंबर ऑफ यू त्याच्यातनं काय आपल्याला वजा करावं लागेल तर त्याच्यातनं आपल्याला वजा करावं लागेल आर युनियन एस. आर युनियन एस. आर युनियन एस म्हणजे काय आले याच्यामध्ये असे स्टुडंट्स की ज्या कशात ना कशात त्यांना आवड आहे एक तर रॉक क्लाइम्बिंगमध्ये आहे किंवा स्काय वॉचिंगमध्ये असे स्टुडंट्स आहेत. आणि आपल्याला काढायचं काय द नंबर ऑफ स्टुडंट्स नॉट हॅव्हिंग बोथ हॉबीज म्हणजेच काय हे वजा करावं लागतील टोटल स्टुडंटमधनं. टोटल स्टुडंट्स आहेत 220 त्याच्यामधनं 220 मुलं असे आहेत ज्यांना काही ना काही आवडतं ते आहेत 200 म्हणजेच काय 220मधून 200 गेले तर 20 स्टुडंट्स असे आहेत की ज्यांना काही आवडत नाही म्हणजे नॉट हॅव्हिंग बोथ हॉबीज रॉक क्लाइम्बिंग और स्काय वॉचिंग असे किती स्टुडंट्स आले 20 आले. आता पुढचा नंबर घेऊया आपण. सेकंड क्वेश्चन द नंबर ऑफ स्टुडंट्स हॅव्हिंग ओनली रॉक क्लाइम्बिंग. ओके. आता मित्रांनो फक्त रॉक क्लाइम्बिंग आवडणारे विद्यार्थी किती. आता टोटल रॉक क्लाइम्बिंग करणारे जे आहे ते नंबर ऑफ आर आणि यामध्ये नंबर ऑफ आर इंटरसेक्शन मध्ये एस म्हणजे दोन्ही आवडणारे. आता नंबर ऑफ रॉक क्लाइम्बिंग स्टुडंट्स किती आहेत तर ते 130 रॉक क्लाइम्बिंग आवडणारे. आर युनियन इंटरसेक्शन एस म्हणजे दोघी हॉबी असणारे हे किती आहेत हे आहेत 110. मग 130 मधून 110 गेले तर किती येणार 20 म्हणजे 20 स्टुडंट्स असे आहेत ओनली रॉक
क्लाइम्बिंग हॅव्हिंग रॉक क्लाइम्बिंग हॉबी त्यांना आहेत, असे 20 स्टुडंट्स आहेत. आता पुढचं काढूया. द नंबर ऑफ स्टुडंट्स हॅव्हिंग ओनली स्काय वॉचिंग. आता याचा फॉर्म्युला काय तयार होईल? नंबर ऑफ एस मायनस नंबर ऑफ आर इंटरसेक्शन एस. आता मित्रांनो नंबर ऑफ एस किती आहे? नंबर ऑफ एस आपण काढलाय. नंबर ऑफ एस म्हणजे किती? तर 180 आणि त्याच्यामधनं दोन्ही आवड असणारे 110. 180 मधनं 110 गेले 70. सो 70 स्टुडंट्स फॉलोज ओनली स्काय वॉच हॉबी. हे तुम्हाला कळालं असेल. फ्रेंड्स, हे गणितसुद्धा तुम्हाला वेन डायग्रामने सोडवता येईल, ते तुम्ही नक्की कराल असं मी समजतो. पुढचं लास्ट म्हणजे ते पण पटकन घेऊया. काय बघूया? ऑब्झर्व द गिवन वेन डायग्राम, राईट द फॉलोइंग सेट्स. ओके, वेन डायग्राम आपल्याला दिली आहे, त्याच्यावरून आपल्याला सेट्स जे आहेत ते लिहायला सांगितलं आहे. अतिशय सोपं आहे. वेन डायग्राम आपल्याला दिली आहे आणि सेट्स आपण लिहिणार आहोत. मित्रांनो, ही वेन डायग्राम आहे. हा युनिव्हर्सल सेट आहे, नाही का? हा सेट ए, दिस इज सेट बी, नाही का? आपल्याला विचारलं आहे ऑब्झर्व द गिवन वेन डायग्राम, राईट द फॉलोइंग सेट. सेट ए आपल्याला काढायचं आहे आधी. सेट ए इज इक्वल टू सेट ए इज दिस सेट इज ए. मग याच्यामध्ये असणारे एलिमेंट्स कोणकोणते आहेत मित्रांनो? एक्स, वाय, झेड आणि एम अँड एन इज ऑल्सो इन सेट ए. सो एक्स कॉमा वाय कॉमा झेड कॉमा एम अँड कॉमा एन, दिस इज सेट ए. आपलं हे पहिलं आन्सर झालं आहे. दुसरं आहे सेट बी. सेट बी आपल्याला काढायचं आहे. बी कुठे आहे? तर मित्रांनो हा सेट बी इथे दाखवला आहे सर्कलने. तो पण आपण लिहूया. सेट बी इज इक्वल टू पी क्यू आर अँड ऑल्सो एम अँड एन. एम एन सुद्धा बी मध्येच आहे बघा मित्रांनो, नाही का? ॲक्च्युली दोघींमध्ये ना तो, त्यामुळे आपल्याला लिहिता येईल पी क्यू आर एम एन. लिहितोय पी कॉमा क्यू कॉमा आर कॉमा एम कॉमा एन. ए पण झाला, बी पण झाला आहे. आता ए युनियन बी. ए युनियन बी मीन्स ए युनियन बी म्हणजे तो ए मध्ये असेल तो पण लिहायचा आणि बी मध्ये असेल तो पण लिहायचा, नाही का? म्हणजे तो येणार एक्स वाय झेड पी आर क्यू अँड एम एन. सर्व म्हणजे युनियन असते. सो एक्स वाय झेड एम एन पी क्यू आर, दिस इज द ए युनियन बी. हा झाला ए युनियन बी. आता युनिव्हर्सल सेट. युनिव्हर्सल सेट म्हणजे टोटल. तर मित्रांनो यामध्ये सेट ए पण आला, बी पण आला आणि उरलेले हे जे बाहेर आहेत हे सुद्धा येतील. म्हणजेच काय? नंबर ऑफ, किंवा आधी आपण लिहूया, आपल्याला युनियन विचारलंय ना, तर यू. सेट यू इज इक्वल टू काय येईल बघा? एक्स वाय झेड एम एन पी क्यू आर. मित्रांनो हे सगळे एलिमेंट्स आले आणि एस आणि टी बाहेर आहे, तो सुद्धा येईल. एस कॉमा टी, दिस इज द सेट यू. ओके. आता मित्रांनो कॉम्प्लिमेंट ऑफ ए. कॉम्प्लिमेंट ऑफ ए. आता ए कॉम्प्लिमेंटची डेफिनेशन माहिती आहे तुम्हाला. ए कॉम्प्लिमेंट म्हणजे काय? तर ए मधले एलिमेंट सोडून द्यायचे आणि सगळे उरलेले यू मधले लिहायचे, नाही का? कॉम्प्लिमेंट ऑफ सेट. एचा कॉम्प्लिमेंट कसा लिहिणार? तर हे ओमिट करायचे एक्स वाय झेड एम एन आणि उरलेले युनियनमध्ये सगळे लिहायचे. म्हणजे एक्स वाय झेड एम एन जर गेले तर काय येईल? पी क्यू आर एस टी. तर लिहून टाका पी क्यू आर एस टी. दिस इज ए डॅश. ओके. आता पुढचं विचारलं आहे बी डॅश म्हणजे कॉम्प्लिमेंट ऑफ बी. आता कॉम्प्लिमेंट ऑफ बी कसं करणार? हे ओमिट करणार, हे गाळणार. पी क्यू आर एम एन पी क्यू आर एम एन हे गाळणार. यू मधनं पी क्यू आर एम एन हे गाळणार. लिहिणार एक्स वाय झेड एस टी. एक्स वाय झेड कॉमा एस एन टी. दिस इज द कॉम्प्लिमेंट ऑफ बी. आता मित्रांनो कोणतं विचारलं आहे बघा? ए युनियन बी कॉम्प्लिमेंट. आता ए युनियन बी तर हा आहे मित्रांनो. याचा कॉम्प्लिमेंट म्हणजे काय करावं लागतील? हे आपल्याला गाळावे लागतील, हे ओमिट करावं लागतील आणि उरलेले लिहावे लागतील. म्हणजे बघा ए युनियन बी हा झाला त्याचा कॉम्प्लिमेंट. मग आता ए युनियन बी कॉम्प्लिमेंट लिहिताना आपण ते काय करतो? त्या सेटमधले एलिमेंट्स गाळतो, वगळतो. म्हणजे हे वगळणार. मग कोणते राहिले शिल्लक? मला वाटतं आरपर्यंत गेले फक्त एस टी. सो वी राईट हिअर एस टी. अशा पद्धतीने मित्रांनो हे जे आहे आपला
प्रॅक्टिस सेट 1.4 हा कंप्लीट झालेला आहे. आय होप तुम्हाला कळाला असेल. थँक्यू, गुड बाय.